त्या आपल्या शेवया नारळाच्या रसातल्या मग मला काय काय आवडतं ते बनवलं जायचं म्हणजे एवढी मजा यायची. म्हटलं हे अलकाताईंना काय आवडतं हे बनवलं जायचं. गर्दी पण अशी प्रचंड की ऑडियन्सचा ना आवाज थांबायचा नाही. त्यामुळे एंट्रीला मला बघून टायमिंगचं मी मगाशी म्हटलं तसं की अशोक सराफांची मला या बाबतीत खूपच मदत झाली आहे की मी त्यांच्याबरोबर काम केल्यावर खूप शिकायला मिळतं. एक तर त्यांच्याबरोबर काम करताना लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे ही माणसं एवढी अशी होती की त्यांचा उपयोग मला कायम झाला आणि शिकायला मिळालं. कारण मी एका अशा कुटुंबातून आले मध्यमवर्गीय की मला कोणी गुरु वगैरे नव्हता, पण ह्या कलाकारांकडनं शिकायला मिळालं. नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध गांधी मुंबई तरुण भारतमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर मंडळी आता माझ्यासोबत आहे ज्यांना मी लहानपणापासून ते आत्तापर्यंत बघत आलो. झाला नसेल ऍक्च्युली पण माझ्या आईने सवय लावली की हे बस ह्या बघ ह्या आहेत अलका कोबल. आणि पहिल्यांदा मी म्हणजे हट्ट करून तर बऱ्याचदा मी लहानपणी रडलेलो आहे, पण ज्यावेळी पहिल्यांदा रडलो तर तुमचा अभिनय बघून रडलो. थँक्यू. पण आता या नाटकात मात्र हसणार आहेस तू, खरंच असून रडत. येस अनिरुद्ध. तर मॅम, तुम्हाला आता पहिल्यांदा 27 वर्षानंतर तुम्ही पहिल्यांदा रंगभूमीवरती पाय ठेवताय, तर कसं वाटतं? खूप छान. एकतर ती नशाच वेगळी आहे. म्हणजे आपण म्हणतो की ती सिनेमे पण मी नेहमी म्हणते एक वेगळं चॅलेंज आहे त्याच्यात टेक्निकल. आणि जसे मार्क्स लाईट सगळ्याचं भान असणं, तुम्हाला फ्रेमचं लेन्सचं भान असणं खूप गरजेचं आहे सिनेमा करताना. पण इथे वाईड स्टेज आहे, तुमच्या मुवमेंट्स, तुमचे हातवारे, तुमचं उभं राहणं फार काउंट होतं. आणि एक लाईव्ह जो ऑडियन्सचा रिस्पॉन्स असतो ना, एक एनर्जी देऊन जातो. म्हणजे सिनेमाचा आम्ही प्रीमियरला बघताना किंवा असे कधी शोला जाताना आम्हाला रिॲक्शन ऐकू येतात, पण जेव्हा लाईव्ह असतो ना ती एनर्जी मिळते. जसं एक आपल्या मनाचं सर्व्हिसिंग होतं आणि अजून एनर्जी मिळून क्या फ्रेशनेस येतो ना, तो खरंच एक नाळ जोडली जाते ना, ती प्रेक्षकांबरोबर ती नाटकात जोडली जाते. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एका नाटकामध्ये ऑडियन्स थांबतच नव्हते, तुम्हाला भेटायला आलेले भरपूर, आणि तुम्ही शेवटी सांगितलं की थांबा आता जरा नाटक बघा. तर त्यातला एखादा काही किस्सा सांगू? नाही, साष्टांग नमस्कारला हे अनुभव आम्हाला खूपच आले. कारण बाकीच्या नाटकांचे 25 प्रयोग पण काय काय जणांचे झाले नाहीत किंवा 25 अगदी आग्रहाने झाले, पण आमच्या नाटकाचे 70 प्रयोग केले. आणि मीच म्हटलं आता थांबा, बस झाले, आपले 25 ठरले होते. पण बाहेरगावून एवढा प्रचंड रिस्पॉन्स होता. आणि मी कोकणात गेले तर काय बघायलाच नको, मी तशी कोकणातली आहे. त्यामुळे सगळे त्या आपल्या शेवया नारळाच्या रसातल्या मग मला काय काय आवडतं ते बनवलं जायचं. म्हणजे एवढी मजा यायची. म्हटलं हे अलकाताईंना काय आवडतं हे बनवलं जायचं. गर्दी पण अशी प्रचंड की ऑडियन्सचा ना आवाज थांबायचा नाही. त्यामुळे एंट्रीला मला बघून हे मला सांगावं लागायचं की आम्ही आता नाटक करतोय, समोर तुमच्या पुढे एक कलाकृती सादर करतोय, फक्त शांत राहून बघा, तुम्हाला मी अशी डोळ्याने दिसणार आहे. तर हे प्रेक्षकाचं खूपच प्रेम मिळालं. आता गेले कित्येक वर्ष चित्रपटांमधून अलकाताईंचं एक वेगळं रूप प्रेक्षकांनी बघितलं, आणि आता 27 वर्षानंतर ज्यावेळी नाटकात पदार्पण करतात त्यावेळी काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. त्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. तर आता ते काम करताना स्पेशली काही वेगळं वाटलं का? काही खूप मजा येते, कारण एक वेगळंच आहे. आणि टायमिंग असणं आर्टिस्टला यात म्हणजे नेहमीसारखी गंभीर भूमिका नाही आहे. एक तर हलकी फुलकी थोडी कॉमेडी असलेली वगैरे अशी भूमिका आहे. तो प्रवासच वेगळा आहे. म्हणजे कॉमेडी करणं आम्ही वेगळ्या ह्याच्यावर जातो, पण ते करताना मजा येते. पण टायमिंगचं मी मगाशी म्हटलं तसं की अशोक सराफांची मला या बाबतीत खूपच मदत झाली आहे की मी त्यांच्याबरोबर काम केल्यावर खूप शिकायला मिळतं. एक तर त्यांच्याबरोबर काम करताना लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे ही माणसं एवढी अशी होती की त्यांचा उपयोग मला कायम झाला आणि शिकायला मिळालं. कारण मी एका अशा कुटुंबातून आले मध्यमवर्गीय की मला कोणी गुरु वगैरे नव्हता, पण ह्या कलाकारांकडनं शिकायला मिळालं. तर त्यामुळे मी म्हणेन मी या सगळ्यांची आभारी. आणि आता टायमिंगचा उपयोग मला होतो. आता ही प्रोसेस आहे नाटकाची प्रोसेस म्हटल्यानंतर खूप भन्नाट असते. ही रिहर्सल असेल, त्याच्यानंतर को आर्टिस्ट लोकांसोबत सगळं तालमेळ वगैरे, ते मग ते आता म्हणजे चेहऱ्यावरून दिसतच आहे की खूप भन्नाट चाललंय सगळं. आणि 12 तास आम्ही रिहर्सल करतोय, सकाळी 10 ते रात्री 10. पण मी जराही थकत नाही. मी अर्धा तास थोडी रेस्ट घेते, एक रन थ्रू झाले की पुन्हा सुरू करते. नाही, करूया, परफेक्शन यायला पाहिजे. नाही झालं की माझं थोडं मूड म्हणजे मी चिडते पटकन. नाही, ती का नाही जागा घेतली, का नाही होते, आता आपले दिवस किती राहिलेत, हे असं करून होतं. पण आता मलाही कधी स्टेजवर कधीही होऊ शकतं एखाद्या ॲक्टरकडनं, तर मला ती सवय करायला हवी की नाही, आज चुकलं आहे ना, चला आता आपल्याला पुढे जायला हवं. म्हणजे ते चुकलं की मी पुढे ऑफ होते 2 मिनटं. ते नाही झालं पाहिजे स्टेजवर, कारण समोर लाईव्ह असतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की सगळं परफेक्शन यावं तिथे. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, एवढी एनर्जी कुठून आणतेस ताई?
माहीत नाही. मी प्रेक्षकांचं प्रेम म्हणेन. खरंच सांगते. खूप प्रेक्षकांनी मला प्रेम दिलंय. हे 40 वर्ष सिनेमासृष्टीत करिअर करणं काय खायची गोष्ट नाहीये. पण त्यांच्यामुळेच आत्ताही म्हणजे मी सिनेमेही 4 करते. मी आता एक हिंदी मोठा मला डेली सोप आलाय. तो करेन कदाचित सगळं जुळलं तर आणि त्याचं शूटिंग चंदीगडला आहे. पण मी त्यांना अट घातली मी शुक्रवार, शनिवार, रविवार शूट करणार नाही. मी सोमवार ते गुरुवारच शूट करेन. तेही कबूल झाले. झालं वर्कआउट तर मी काम करेन. पण सिनेमावाल्यांनाही सांगितलंय की हे 3 दिवस तुम्हाला मला सोडायचे त्याप्रमाणे माझ्या शूटच्या डेट्स तुम्ही ॲडजस्ट करा. तर त्यामुळे मजा येते. मला कामाने एनर्जी एवढी मिळते. कारण एवढे रोजचे रोज तुम्हाला लोक भेटतात कॅमेरासमोर. ही नशाच वेगळी आहे. नक्कीच ताई. वजनदार या नाटकासाठी तुम्हाला खूप खूप Thank you, शुभेच्छा. thank you. म्हणजे प्रेक्षक तर सोबत आहेच, पण रंगभूमी आणि आई मला असं सुद्धा. वाटतं हे नाटक फक्त एखादा कोणीतरी नाही तर पूर्ण फॅमिली एन्जॉय करेल. Yes, yes, आणि yes. कुठलाही एज ग्रुप म्हणजे असं नाही की अरे या फक्त मोठ्याच फॅमिलीतल्या मोठ्या मेंबरसाठी नाटक आहे वगैरे असं नाही. पूर्ण कुटुंब कुठली यंग जनरेशन पण हे नाटक एन्जॉय करेल. Yes, आता मी जास्तच एक्सायटेड झालेलो आहे की कधी मी हे नाटक बघतोय आणि कधी मी परत येऊन तुम्हाला भेटतोय. त्यावेळीचा आनंद तर अजून धमाल असणार आहे. Thank पण you. पुन्हा एकदा भेटूयात. तर प्रेक्षकांना मी हेच सांगेन की नक्की या नाटक बघायला. मी सांगण्यापेक्षा ताईच सांग. थँक्यू. खरंच या नाटक बघायला म्हणजे आम्हाला हाऊसफुलचे बोर्ड लागलेले हवेत. खूप बरं वाटतंय. खूप अपेक्षा आहेत. खूप चांगला प्रतिसाद येतोय. माझ्या सगळ्या नायिका ज्या माझ्याबरोबरच्या होत्या त्या सगळ्या इन्स्टावर मला शुभेच्छा देत आहेत. म्हणजे किती ग्रेट. आमच्यातलं बॉन्डिंगच असं आहे. म्हणजे निवेदिता असू दे, सुकन्या असू दे, वर्षा उसगावकर असू दे, सोनालिका असू दे, अर्चना नेवरेकर असू दे, अशोक शिंदे, भरत जाधव सगळेजण म्हणजे हे एवढं प्रेमाने करतायत ना की खरंच बरं वाटतं. अरे क्या बात आहे. हे आपण आयुष्यात कमवलेलं आहे. Yes, yes. त्यातून पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thank you. आता आपल्यासोबत आहे यश अर्थात अभिषेक देशमुख. दादा, जसं तू आता काम केलंस तुला प्रत्येकाकडनं आता काही ना काहीतरी खूप छान येते. पण माझी एक तक्रार आहे तुझी. अरे हां, कारण माझी आई खूप इन्व्हॉल्व झाली होती या मालिकेमध्ये. आई कुठे काय करते त्यामुळे प्रत्येक गोष्ट म्हणजे मी जरा जरी चुकलो ना तरी तो यश बघ आणि तू बघ, तो यश बघ आणि तू बघ. म्हणजे असं व्हायचंच. आता हे खरं तर तुझ्यासाठी पोच पावती आहे म्हणायला काही हरकत नाही. पण या तुझ्या तक्रारीवर मी हे सांगेन की मला पण कधीतरी बोलणी खावी लागतात आणि मला सुद्धा ही घरी हे बोलतात. माझी आई म्हणते की अरे सिरियलमध्ये तू असा वागतोस, छान वेळेवर घरी येतोस, सिरियलमध्ये आईच्या अवतीभोवती असतोस, प्रत्येक गोष्टीत प्रत्येक काम आईचं करतो. घरात तू का असा वागतोस, घरात तू का घरीच नसतोस, कधी मित्रांमध्ये असतोस. तर मला असं वाटतं त्याची या सगळ्या तुझ्यासारख्या मित्रांची जी तक्रार आहे त्यामुळे मला पण बोलणी माझ्या खऱ्या आईची खावीच लागतात. त्याच्यामुळे मला कळतं की इतकं सोपं नसतं. ही क्लिप दाखवतो मी आता आईला. म्हणजे हे नक्की, सेम होतंय. नक्की बघा. येस. तर आता आपण नाटकाकडे जाऊया. वजनदार हे नाटक येत आहे दादा तुझं आणि त्यात अलका कुबलताई आहे. तर मग अलका कुबलताईंसोबत काम करतानाचा तुझा अनुभव कसा? अलकाताईंबरोबर काम करतानाचा अनुभव आता मी कसं सांगू. मी हे नेहमी म्हणजे आता मला रिअलाईज झालं की त्या इतक्या मोठ्या कलाकार आहेत. त्यांनी इतकं काम केलंय. हे सगळं केल्यानंतर सुद्धा नाटक हे असं माध्यम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तालमी दरम्यान खूप गिव्ह अँड टेक लागतं. सगळ्याच गोष्टींची देवाणघेवाण असते. पर्सनल आयुष्यात सुद्धा तुमचा स्वभाव कसा आहे. नाटकाची तालीम करताना या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात की माणूस कसा आहे समोरचा. तर त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी खूप आपलंसं करून घेतलं. त्यांनी मला त्यांच्या मुलासारखंच त्या मानतात आणि त्यानुसार त्या मला हक्काने काही गोष्टी सांगतात आणि त्या हेही सांगतात की तू सुद्धा मला सांग माझ्याकडनं काही झालं तर. तर आमच्यामध्ये असं छान खेळीमेळीचं नातं आहे. आम्ही खूप गोष्टी शेअर करतो. आवडीनिवडी आम्ही शेअर करतो. एकत्र जेवतो, एकत्र उठतो बसतो, सगळं करतो कारण आम्ही भरपूर वेळ तालीम करत असतो. पण घरी जाताना मला रिअलाईज होतं की अरे आज आपण कोणाबरोबर हे सगळ्या गोष्टी बोललो इतक्या इझिली की अरे आपण अलकाताईंबरोबर आज हे सगळं शेअर केलं. म्हणजे मला घरी जाताना हे लक्षात येतं की या अलकाताई होत्या ज्या इतक्या मोकळेपणाने आपल्याशी संवाद साधत होत्या. तर हा विचार केल्यानंतर मला जबाबदारीची जाणीव होते आणि मला छान वाटतं. तर हा त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी आपलंसं करून घेतलं अलकाताईंनी आणि आता इतकी छान प्रोसेस नाटकाची होते. इतकं वजनदार नाटक लोकांसमोर येतंय. तर मजा आहे सगळी.
आता मॅम सोबत जसं तू काम करतोय तसं आता पहिल्यांदा व्यावसायिक नाटक आहे, सगळी वेगवेगळी टीम आहे आणि मग तो एक अनुभव कसा आहे? म्हणजे सुरुवातीला कुठे दडपण आलं होतं का? मग जर आलं असेल तर तू कसं फेस केलं? दडपण ॲक्च्युली मला म्हणजे पॉझिटिव्ह आपण म्हणूया, सकारात्मक दडपण होतं. मला हे माहीत होतं की नाटक ऐकलं ते छान वाटलं. आमचे डिरेक्टर इतके छान आहेत, संतोष वेरुळकर, ते बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे बघतात. प्रत्येक गोष्ट त्यांना परफेक्ट लागते, परफेक्शनिस्ट आहे, टास्क मास्टर आहेत. यामुळे मला रिझल्ट चांगला होणार हे माहीत होतं की येऊ शकतो, आपण जे करणार आहोत ते आपल्याकडनं करून घेतलं जाईल, हे मला सगळं माहीत होतं. पण दडपण मला याचं होतं की आपण आपल्या बाजूने कुठे कमी पडता कामा नये. ज्या विश्वासाने लोक येतात प्रेक्षकगृहाकडे, आज प्रेक्षक मराठी नाटकांकडे खूप चांगले प्रेक्षक खूप गर्दी करतात, सगळं करतात, त्यांना कुठेतरी आपण तेवढंच चांगलं हे द्यायला हवं असं मला वाटतं. त्याच्यामुळे तेवढं एक थोडं माझ्याकडे दडपण होतं, पण मला आत्मविश्वास होता आणि आहे. तर तुझा फार वेळ घेत नाहीये कारण आता लगेच तुम्ही ते एक सीन दाखवणार असं ठरलंय. तर आता फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो की आता आई कुठे काय करते मालिकेमध्ये तुझं आणि अरुंधती यांचा जो बॉन्ड होता, तसं आता या नाटकामध्ये तुझा आणि अलकाताईंचा जो बॉन्ड आहे तो प्रेक्षकांना काय वेगळा पाहायला मिळणार? तो निश्चितच वेगळा आहे आणि ते नाटक बघितल्यावर नक्की कळेल. पण एवढं नक्कीच सांगेन की तो मायेचा आहे, तो हक्काचा आहे आणि आई कुठे काय करते पेक्षा अजून एक वेगळा पैलू याच्यात बघायला मिळणार आहे. पण आई मुलाच्या नात्यामध्ये फायनली काय असतं? प्रेम. तर तुला खूप खूप शुभेच्छा वजनदार नाटकासाठी. मुंबई तरुण भारत कडून तुला खूप खूप शुभेच्छा. नाटकाला